कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राइब करा कर्जत न्यूज नेटवर्क। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका बैठक संपन्न झाली। सोमवार दिनांक 26/5/2025 रोजी शासकीय विश्रामगृहामध्ये कर्जत या ठिकाणी मोठ्या उत्साहात ही बैठक संपन्न झाली। यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या। तसेच येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्यात आली। कर्जत तालुक्यातील राखीव जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी महायुतीने सोडावी, तसेच त्या जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लढवाव्यात असे ठरवले। ॲट्रॉसिटी विरुद्ध कलम 395 दरोडा हे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। हा सर्व प्रकार थांबवण्यात यावा, तसेच या प्रकाराविरुद्ध सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष होता। अशा प्रकारचे खोटे गुन्हे जर दाखल झाले तर रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारू आंदोलन करण्याचा इशारा कर्जत तालुक्यातील गायरान जमिनीवरील राहत असणाऱ्या रहिवाशांना त्या ठिकाणचा मालकी हक्क देण्यात यावा, यावर चर्चा झाली। रमाई घरकुल योजनेसाठी आलेली रक्कम FD स्वरूपात ठेवली असून तिचे व्याज नगरपंचायत वापरत आहे आणि यामुळे घरकुलांना रक्कम न देता नगरपालिका स्वतःसाठी रक्कम वापरत आहे। यामुळे रमाई आवास योजनेसाठी रक्कम त्वरित घरकुलधारकांना देण्यात यावी। रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत रक्कम अदा न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन कर्जत शहरात छेडण्यात येईल। कर्जत नगरपंचायतमध्ये एकूण कर आकारणीचे पैकी 5% रक्कम मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी वापरण्यात याव्या, असा शासन निर्णय असताना सुद्धा कर्जत नगरपंचायत हा निधी खर्च करत नाही। तसेच सर्व निधी मागासवर्गीय समाज विकासासाठी वापरण्यात यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती। या कार्यक्रमासाठी पुढील प्रमाणे उपस्थिती होती। श्री अंकुशअण्णा भैलुमे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर संजय शाहूराव भैलुमे जिल्हाध्यक्ष, दत्ता कदम जिल्हा उपाध्यक्ष, विशाल काकडे युवक जिल्हा उपाध्यक्ष, तालुक्यातील शाखा अध्यक्षांची कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली। तर ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे। राशीन शहराच्या अध्यक्षपदी श्री नितीन साळवे यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर राशीन शहराच्या उपाध्यक्षपदी शरद आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली। कर्जत शहर उपाध्यक्ष अजय सतीश भैलुमे व कर्जत शहर युवक उपाध्यक्षपदी अमजद शेख यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर कर्जत शहर कार्याध्यक्षपदी युवक धीरज पवार, राशीन युवक शहर अध्यक्षपदी विकी अडसूळ, राशीन युवक उपाध्यक्षपदी अविनाश साळवे यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर चापडगाव शहरामधील देखील निवड करण्यात आली। चापडगाव शहराध्यक्ष श्री गणेश विष्णू सोनवणे यांची निवड करण्यात आली। तर निमगाव डाकू या ठिकाणच्या अध्यक्षपदी श्री कांबळे, मलटण शहर अध्यक्षपदी बाळासाहेब वाघमारे, येसवडी शहर अध्यक्षपदी राजेंद्र कांबळे, खेड शहर अध्यक्षपदी दादा शिंदे यांची निवड करण्यात आली। नितीन चव्हाण यांची कर्जत युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। ईश्वर चव्हाण भोसा शहराध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली। तर महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी प्रमिला महादेव शेटे यांची निवड करण्यात आली। मधुकर लोंढे यांची निवड करण्यात आली मातंग आघाडी तालुका अध्यक्ष यापदी। तालुका उपाध्यक्षपदी शहाजी साळवे यांची निवड करण्यात आली। जवान भैलुमे यांची निवड कोरेगाव शहराध्यक्ष या निवडी करण्यात आल्या। प्राध्यापक विक्रम कांबळे, अवी चव्हाण, सिद्धार्थ धावडे, दीपक सोनवणे, अनिल गंगावणे, श्याम कांबळे, सागर कांबळे, रमेश आखाडे, त्याचबरोबर विजय भैलुमे, रामलिंग कांबळे, कुंदन भैलुमे, विजय भैलुमे, संतोष आखाडे, पोट वाघमारे, विष्णू चव्हाण, मनोज चव्हाण, मनोज सोनवणे, ललित सोनवणे, तुषार धावडे, अक्षय कांबळे, राहुल सोनवणे, त्याचबरोबर संकेत तुपरे, दत्ता भैलुमे,
सार्थक भैलुमे, सनी भैलुमे, सार्थक भैलुमे, चंद्रकांत कांबळे, त्याचबरोबर विनोद थोरात, प्रशांत होले, सिद्धार्थ कदम, रोहित कांबळे, इम्रान शेख, ऋषिकेश भैलुमे, ऋषिकेश वाघमारे, पिंटू कांबळे, इंद्रजित आव्हाड, विशाल चव्हाण यासह कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये याची निवड करण्यात आली. अशा प्रकारे रिपब्लिकन पार्टीचा मीटिंग संपन्न झाली. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदास जी आठवले आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामदास जी आठवले आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामदास जी आठवले आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.